नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत। तुम्हाला जीवन जगते वेळेस या गोष्टींना सामोरे जावे लागते। आज मी अशीच माहिती तुमच्यासाठी घेऊन आले आहे जी तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये वाईट नजरेबद्दल पाहणार आहोत। वाईट नजर ही खूप जणांना लागते, तर ती वाईट नजर कोणत्या गोष्टीमुळे लागते व त्याच्यावरचे उपाय काय आहेत आणि वाईट नजर लागली आहे हे आपल्याला कसे ओळखायला यायला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। जवळजवळ सर्व धर्मांचा असा विश्वास आहे की वाईट नजर ही एक सामान्य घटना आहे। या संज्ञेनुसार ती एखाद्या व्यक्तीसोबत घडणारी नकारात्मक गोष्ट आहे। जर एखाद्याला तुमचा हेवा वाटला किंवा त्याचा तिरस्कार वाटला तर तुम्हाला अशा अप्रिय कंपनांचा सामना करावा लागू शकतो। असे मानले जाते की जेव्हा वाईट कंपन खूप तीव्र होतात तेव्हा ते प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला हानी पोहोचवू शकतात। तुमच्या जीवनामध्ये सतत संकटे यायला सुरू होतात। कधीकधी तर तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये देखील जातो। वेगळे वाईट विचार यायला लागतात। तर त्याच वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी आपण उपाय पाहणार आहोत। त्यासोबतच ही वाईट नजर कोणाला लागू नये याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत। वाईट डोळ्यापासून संरक्षण म्हणजे नक्की काय? तर ग्रीक संस्कृतीत वाईट नजरेला माती म्हणून ओळखले जाते। हा शाप वाईट नजर असलेल्या व्यक्तीला दिला जातो आणि तो ज्याला मिळतो त्याला तो दुर्दैवी किंवा नुकसानकारकच ठरतो। असे मानले जाते की तुम्ही नक्कीच कोणीतरी तुम्हाला वाईट नजर दिल्याचे ऐकले असेल किंवा माहिती असेल, परंतु बरेच लोक असा विश्वास करतात की त्याचा अर्थ त्याहूनही अधिक आहे। तर आता आपण वाईट नजरेचे नेमके लक्षणे काय आहेत ते पाहणार आहोत आणि त्यानंतर उपाय देखील आपण पाहणार आहोत। हे उपाय तुमच्यासाठी खरंच खूप लाभदायक ठरतील व माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जर कोणाची वाईट नजर असेल तर ती लगेच उतरून जावी। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारचे तोडके मी तुमच्यासाठी घेऊन येईल। आता तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पाहूया वाईट नजर लागले हे आपल्याला नेमके कसे कळेल। तर पहिली गोष्ट म्हणजे प्रार्थनेपूर्वी किंवा प्रार्थनेदरम्यान सतत जांभई येणे। जर तुम्ही प्रार्थनेपूर्वी किंवा प्रार्थनेदरम्यान कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सतत जांभई देत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास नक्की होऊ शकतो। 2. उष्णता आणि थंडीचे झगमगाट। 3. कुठूनही दिसणारी चिंता। 4. कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय निराश वाटणे, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय असुरक्षित वाटणे। 5. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जवळ असता त्याची आभा तीव्र नकारात्मक असते तेव्हा तुमचा रक्तदाब अचानक कमी होतो। 6. संपूर्ण शरीरावर जखमा आहेत पण जखमा नाहीत, कोणताही स्पष्ट आधार नसलेली भीतीदायक भावना। 7. तुमचा रंग फिकट पिवळा होणे। तर हे आहेत, जर तुम्हाला हे संकेत वारंवार आणि तीव्रतेने जाणवत असतील आणि ते तुमच्या यशातील अडथळे बनत असतील तर तुम्ही निश्चयपणे बुरी नजरेचे ग्रस्त आहात असे समजून जा। असं काही तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही यावर उपाय देखील करू शकता व हे उपाय केल्यावर नक्की तुमच्यावर वाईट नजर ही कायमची दूर होऊन जाईल। चला तर मग पाहूया नजर दोषापासून आपण मुक्ती कशी मिळवायची। नजर दोषापासून मुक्त होण्याचे अनेक मार्ग आहेत। त्यातला पहिला मार्ग आपण पाहूया। पहिला मार्ग आहे आरसा। जर आरसे योग्य ठिकाणी ठेवले असतील तर ते नजर किंवा नकारात्मक आत्म्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यास मदत करू शकतात। प्रवेशद्वार आरशात प्रतिबिंबित झाले पाहिजे।
जर कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल तर आरसा घराबाहेरील नकारात्मक ऊर्जा त्याच प्रमाणात आणि तीव्रतेने प्रतिबिंबित करेल. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की कोणतेही दोन आरसे एकमेकांसमोर येऊ नयेत, कारण हे अशुभ मानले जाते. त्यातला दुसरा उपाय म्हणजे भोपळा उपाय. अनेक भारतीय घरांमध्ये दृष्टीच्या परिणामांना तोंड देण्यासाठी काशीफळ वापरला जातो. जर काशीफळ काही काळानंतर सुकले तर याचा अर्थ असा की घर वाईट नजरेपासून मुक्त आहे. जर भोपळ्यातून पाणी टपकायला लागले तर ते घर आणि त्याच्या रहिवाशांना वेढून टाकणाऱ्या वाईट नजरेचे आणि नकारात्मक ऊर्जेचे निश्चितच ते लक्षण आहे. तिसरा उपाय म्हणजे धूप. ही पद्धत आभा आणि आजूबाजूच्या परिसराचे शुद्धीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करते. धुपाच्या काड्या देवाच्या भक्तीचा एक आवश्यक भाग आहे आणि प्रत्येक घरात आढळतात. धूप जाळल्याने निर्माण होणारे धूर घर कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त असल्याची खात्री करतो. 4. काजळ. काजळ म्हणजे काळा पेन्सिल लायनर. एखाद्याचे स्वरूप वाढवण्यासाठी वापरला जाऊ शकतो, परंतु ते नजरेला दूर ठेवण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. भारतातील कुटुंबे त्यांच्या बाळांना वाईट शाप किंवा जादूपासून वाचवण्यासाठी काजळचा एक ठिपका लावतात. जर कोणी सुंदर किंवा सुंदर दिसत असेल तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य हानिकारक शापांपासून संरक्षण करण्यासाठी काजळाचा एक ठिपका त्या व्यक्तीला, त्या बाळाला लावतात. 5. मीठ. मीठ हे एक खनिज आहे जे आपल्या चंद्राच्या ऊर्जेशी संवाद साधते आणि आपल्याला शांत करते, बरे करते आणि आराम देते. वाईट नजरेचे परिणाम दूर करण्यासाठी प्राचीन काळातील आजींनी वापरलेल्या कला, नजर किंवा कान दृष्टीमध्ये याचा वापर केला जातो. घरातील एक वयस्कर सदस्य लाल मिरच्यांमध्ये मिसळलेले मूठभर सैंधव मीठ घेत असे आणि ते लहान मुलांसमोर किंवा त्यांना दृष्टी काढायची होती त्यांच्यासमोर फिरवत असे. मीठ सर्व अनावश्यक ऊर्जा शोषून घेते आणि शांत प्रक्रियेत बाहेर टाकते. तर मीठ आणि मोहरी एकत्र करा. त्यात मोहरीच्या दाण्यापेक्षा जास्त प्रमाणात मीठ असेल. दोन्ही हातांच्या बोटांनी मीठ आणि मोहरीच्या दाण्यांचा मिश्रणाचा एक चिमूटभर वापर करून एक मूठ बनवा. तुमचे बंद हात खाली करा, म्हणजेच जमिनीकडे करा. तुमचे हात ओलांडा आणि एक पाऊल पुढे टाका. नंतर वर्तुळाकार हालचालीत वाईट नजर काढणाऱ्या व्यक्तीने आपले हात हातून बाहेरून खाली ते वरच्या दिशेने हलवावेत. टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मीठ आणि मोहरी जळत्या कोळशावर जाळून टाकावेत. 6. लवंग. लवंगामध्ये संरक्षणात्मक गुणधर्म असतात. त्यांना जाळून त्यांचा धूप तुमच्या घरात पसरवल्याने वाईट नजरेचे परिणाम दूर होण्यास मदत होते. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खिडक्या किंवा प्रवेशद्वाराजवळ लवंग देखील अवश्य ठेवू शकता. 7. तुळस. तुम्ही तुळस वापरू शकता, ज्याला तुळस म्हणून ओळखले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत एक पवित्र घटक आहे. नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि वातावरण शुद्ध करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप अवश्य ठेवू शकता. 8. घोड्याचा नाळ. साधारणपणे घोड्याची नाळ मुख्य दरवाजाच्या बाहेर संरक्षण चिन्ह म्हणून ठेवली जाते. वास्तूमध्ये घोड्याची नाळ हे नशीब, पैसा आणि भाग्याचे प्रतीक आहे. वास्तुदोष काढून टाकण्यासाठी त्याचे टोक वरच्या दिशेने लटकवा. वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी मुख्य दरवाजाच्या वास्तूनुसार ते तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर किंवा मुख्य दरवाजावर ठेवा. आर्थिक आव्हानांवर मात करण्यास घोड्याची नाळ मदत करते. 9. काळी हळद आणि काळे कापड.
काळी हळद आणि काळ्या कापडाचा वापर करून देखील वाईट नजरेवर उपचार करणे हा आणखी एक चांगला आणि महत्त्वाचा उपाय आहे. काळ्या कपड्याचा एक तुकडा घ्या आणि त्यावर काळी हळद भरा. तो गाठ बांधा आणि वाहत्या पाण्यामधून 7 वेळा वाईट नजरेने ग्रस्त असलेल्या व्यक्तीवर वाहून द्या. या गोष्टी तुम्ही नजर उतरण्यासाठी नक्की करून पहा. त्यासोबतच आणखी आपण काही गोष्टी करू शकतो. या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला नजर अजिबात लागणार नाही. त्यापासून वाचवण्यासाठी हे तुम्ही नक्की करा. तर रोज हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्राचे पठण तुम्ही करा. बुरी नजरपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काजळ घाला. तुरटीचा एक तुकडा घ्या आणि तो त्याला नजर लागली आहे त्याच्या डोक्याभोवती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 7 वेळा फिरवा. तो तव्यावर ठेवा आणि तो घन होईपर्यंत वाट पहा. तो घ्या आणि दक्षिणेकडे मंगळवार किंवा शनिवार या दिवशी फेकून द्या. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा प्रवेशद्वारावर नजरबट्टू लटकवा. त्यानंतर गुगुळ, लोबान आणि कापूर एकत्र जाळा आणि घराच्या सर्व भागात धूर करा. असे काही प्रभावी उपाय केल्यामुळे तुम्हाला कोणाची नजर लागली असेल तर त्यापासून वाचवता येते. हे उपाय खरंच अगदी सोपे आणि सरळ आहेत, जे तुम्ही करू शकता व तुमच्या संकटांना दूर करू शकता. तर ही माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.